झाडांनी मोठ्या प्रमाणामध्ये फुटवा काढल्यामुळं जो नवीन नवती आलेली त्याच्यावरती आपल्याला अळीचा प्रादुर्भाव दिसून येत होता। त्याचबरोबर अळीबरोबरच काही जे समजा झाडाच्या फांद्या त्या ज्या खाली गेलेल्या होत्या तर त्याची एक आपण नॉर्मलशी छाटणी करून घेतलेली आहे। त्यामुळं काय करणं गरजेचं आहे की ज्या ठिकाणी छाटणी केलेली त्या ठिकाणी आपल्याला ब्लू कॉपर म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराईड घटक असलेले जे बुरशीनाशक आहे त्याची बुरशीजन्य रोग लागू नये म्हणून फवारणी घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपल्याला जी पानावरती अळी आलेली होती अळीबरोबरच आपल्याला काही ठिकाणी मिलीबग जो आहे त्याचा देखील प्रादुर्भाव दिसत होता। त्याच्यासाठी आपण काय करतो, अळीसाठी मिलीबगसाठी आणि अजून समजा इतर जी काही किडी असतील त्यांच्यासाठी आपण तिथं क्लोरोपायरिफॉसचा वापर करतो आहे। आता तुम्ही इकडं जर बघितलं तर या पिशवीमध्ये दिसते क्लोरोपायरिफॉस दिसते, त्याचबरोबर खाली ब्लू कॉपर पावडर आहे। ते पावडर दाखवते, हे ब्लू कॉपर पावडर आहे, कॉपर ऑक्सिक्लोराईड घटक असलेलं। त्याचबरोबर हे दुसरी जर बॉटल जर बघितली आपण त्याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉस आहे। तर क्लोरोपायरिफॉस 1.5 ते 2 मिली प्रति लिटर, त्याचबरोबर ब्लू कॉपर 3 ग्राम प्रति लिटर या प्रमाणामध्ये आपण फवारणी घेतो। ज्याच्यामुळे की काय होईल की जे कटिंग केलेली आहे आपण आणि त्याच्यावरती जे बुरशीजन्य रोग लागणार आहेत तर त्यांच्यापासून आपल्या झाडांचा बचाव होईल। आणि जे आपण कीटकनाशक वापरतो क्लोरोपायरिफॉस त्याच्यामुळे जी अळी आलेली किंवा मिलीबग आलेलं आहे त्याचा प्रादुर्भाव आपल्याला तिथं कमी झालेला दिसून येईल।